वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, अशा गोड अभंग रचना करणारे संत तुकाराम महाराज. नमस्कार, यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहूगावे या पावनक्षेत्री झाला. कुणबी समाजातील संत तुकाराम महाराज यांच्या मुलाचा आणि पत्नीचा मृत्यू या काळात भयंकर दुष्काळ पडला होता. त्यांची परिस्थिती खूप त्रासदायक आणि हाल अपेष्टा सहन करत त्यांनी संसार करून परमार्थ साध्य करीत होते. यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले. कविता, ओव्या, अभंग हे लिहिण्यात त्यांचा पूर्ण वेळ जाऊ लागला. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मृत्यूचा आणि दारिद्र्याचा त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. मग त्यांचं पूर्ण लक्ष ईश्वर भक्तीकडे केंद्रित झालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना तुका, तुकोबाराय आणि तुकोबा असे ओळखले जाते. संत तुकाराम महाराज 17व्या शतकात महाराष्ट्रातील देहू गावचे वारकरी संप्रदायाचे महान संत कवी होते आणि ते पंढरपूरचे विठ्ठलाचे भक्त होते. त्यांचे जीवन आणि शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरणा देते. संसार करणारा एक सामान्य माणूस संत होऊ शकतो. भक्ती आणि सद्गुणांच्या बळावर स्वतःचा विकास करू शकतो, म्हणून लोकांचा आणि समाजांचा विश्वास बसू लागला. संत तुकाराम महाराज विद्रोही होते. अन्य व विरोधी गोष्टींना त्यांनी लढा देऊन विरोधकांना समाजव्यवस्था बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1608 ते 1650 असे त्यांचा 42 वर्षाचा जीवन प्रवास होता. त्यातही त्यांनी असंख्य असह्य वेदना, यातना सहन केल्या. मात्र याच वेदना आणि दुःख यांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी ईश्वर भक्ती मार्ग निवडला. तुकोबारायांनी 1650 पासून ते आजपर्यंत समाजावर प्रभाव असणारे एक संत कवी होऊन गेले. त्यांची इतिहासाने नोंद घेतली आहे. तुकोबारायांनंतर आलेल्या प्रत्येक संतांवर, लेखकांवर, विचारवंतांवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या कल्याणकारी राजाला सुद्धा तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता. संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेचं महान कार्य संत तुकाराम महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्याकडे जे आहे ते सगळं समाजाला वाटून टाकलं आणि स्वतः ईश्वर भक्तीकडे वळू लागले. ज्या समाजासाठी तुकोबारायांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं, आपल्याकडील जे सर्व काय आहे ते लोकांना वाटून टाकलं, लोक त्यांना हिणवू लागले, टिंगलटवाळे करू लागले. मग या सर्व प्रकरणामुळे संत तुकाराम महाराज त्यांच्या चिंतनास प्रवृत्त झाले. तासन तास बसून ते विचार करू लागले. एके दिवशी ते घनदाट जंगलात जाऊन, त्या डोंगरावर जाऊन साधना करू लागले. पांडुरंगाचा धावा करून त्यांना विचारू लागले, पांडुरंगा, तू का रे एवढा कठोर झालास? आमच्या दीनदुबळ्यांच्या विचारांना तू का चालना देत नाहीस? गरिबी जगणाऱ्या, अन्याय सहन करणाऱ्या या लाचारीला का रे सहन करायला लावतोस? त्यांची काय रे चूक? निर्दोष असहाय्य लोकांचा काय दोष रे? पांडुरंगा, जागा हो, तुझ्या लेकरांची कीव कर. असा धावा करत संत तुकाराम महाराज 15 दिवस कठोर साधना करीत होते. असे संत तुकाराम महाराज 15 दिवसांची साधना पूर्ण झाल्यानंतर शेवटी त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. त्यानंतर तुकोबारायांनी असाध्य ते साध्य करण्याकरता अभ्यास सुरू केला. संत ज्ञानेश्वर वाचले, संत नामदेव वाचले, संत कबीर वाचले, वेद ग्रंथ आणि उपनिषदे वाचून घेतले. त्यांचा योग्य अभ्यास करून असाध्य ते साध्य केलं. लोकसेवेचा आणि समाजसेवेचा त्यांनी विडा उचलला. नामदेव केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम, करावे कवित्व वावुके निमित्त बोलू नये. संत नामदेव महाराज पांडुरंगासोबत संत तुकाराम महाराजांच्या स्वप्नात आले आणि त्यांना कवित्व करण्याचा आणि अभंग रचनाचा सल्ला दिला. मग तेव्हापासून संत तुकाराम महाराजांनी अभंग रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगातून समाज प्रबोधन जगण्याचा खरा अर्थ त्यांनी समाजाला समजावून सांगितला. प्रत्येक व्यक्ती सर्व बंधने तोडून ईश्वर भक्ती करू लागला. समाजात चैतन्य पसरू लागले, एकमेकास सहाय्य करू लागले. आपण शूद्र असो किंवा ब्राह्मण असो, सगळ्यांना ज्ञान अवगत करण्याचा अधिकार आहे, ज्ञान मिळवण्याचा अधिकार आहे, असं संत तुकाराम महाराजांनी समाजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी समजावून सांगितलं सुद्धा. त्यामुळे देवाच्या जवळ जाण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे तुकोबारायांचे मत होते. एवढंच नाही तर त्यांना रामेश्वर भट्टांनी शिक्षा दिली. त्यांनी लिहिलेली काव्य रचना, ग्रंथ, अभंग
त्यांनी पाण्यात बुडवायला सांगितले. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, वेदांचा आशय काव्यातून प्रगट केला आहे, परंतु तसं करण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागते हे मला माहीत नव्हतं. नुकतंच जन्मलेलं मूल, त्याला आईच्या दुधासाठी परवानगी घ्यावी लागते का? त्याच निरागसपणे मी वेदांचा अभ्यास केला आणि तो अंगीकारला आणि तो सहज वाटूनही टाकला. यात मी काही पाप केलंय अशी माझी भावनाच नाही. आपण सर्वजण एकाच ब्रह्मतत्वातून निर्माण झालो आहोत आणि तिथेच विलय पावणार आहोत. तर मग हा भेदाभेद कशासाठी आणि कुणासाठी असं वेद आणि उपनिषदांनी सांगितलेलं आहे. अवघी एकाची चवींना तेथे कैसा भिन्ना भिन्न. ज्ञान मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य आणि चांडाळ यांना नामसंकीर्तन करण्याचा अधिकार आहे. सर्वांना भगवंताजवळ जाण्याचा अधिकार आहे. माझ्या काव्यातून वेदांचा आशय मी कुठे व्यक्त करतो? देवच माझ्या मुखातून व्यक्त करतो. माझ्या युक्तीचा नव्हे तो प्रकार, माझं विश्वंभर बोलवितो. मात्र धर्मपीठाने आदेश केला, तुझे काव्य पाण्यात बुडवायचे आहेत. तुझ्या वाणीतून खरंच पांडुरंग बोलत असेल तर खरंच तो तुझे अभंग तारून ठेवेल. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी काव्य अभंग इंद्राणीत बुडवले आणि तेव्हापासून 13 दिवस त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. आयुष्यभर पंथीच्या प्रकाशात रात्र रात्र जागून आत्मरूपाने लिहिलेले अभंग इंद्राणीत सोडले होते. ज्या अभंगासाठी पांडुरंगाला आयुष्यभर जागवले होते ते इंद्राणीत सोडले होते. काय मिळालं त्यांना? फक्त यातना. आयुष्यभर कर्माशी प्रामाणिक राहून समाजाला अमृताचा गोडवा देऊनही विषासमान कटुता त्यांच्याच वाट्याला का? सकल विश्वाला प्रेम करूनही एवढा द्वेष त्यांच्याच वाट्याला का? मात्र पांडुरंगाने त्यांचे अभंग तरून ठेवले. शिक्षा देणाऱ्या रामेश्वर भट्टांच्या देहाचा दाह झाला. संत तुकाराम महाराजांच्या ते पायावर लोटांगण घेऊ लागले, क्षमा याचना करू लागले. तुकोबारायांनी त्यांना हृदयाशी लावले आणि त्यांना माफ करून टाकले. असे उदार अंतकरण असलेले संत तुकाराम महाराज. संत म्हणजे हजारो यातनांचा सार. संतांचा जन्म म्हणजे जगत उद्धारासाठी अशाच भीषण समय होत असतो. सूर्याची तेजस्वितता, चंद्राची शीतलता या 2 गुणांचे मिश्रण म्हणजे संतांचे चरित्र होय. शेवटी रामेश्वर भट्टाने संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू ही पदवी दिली. तुकोबांची सर येईल असा पंडित नाही, ब्राह्मण नाही, दशग्रंथी ब्राह्मण सुद्धा नाही. संत तुकाराम महाराजांनी 832 विषयांवर 5000 अभंग लिहिले. कल्पनेत साकारलेल्या प्रत्येक विषयावर संत तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. तुकोबांच्या अभंगाशिवाय कीर्तन पूर्ण होऊ शकत नाही. वारकरी संप्रदायास पूर्णत्व या अभंगानेच आले आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. समाजात भेदाभेद करू नका, सर्वांना समान वागणूक द्या. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. एकमेकांच्या सहकार्याशिवाय जगाचा उद्धार होत नाही. साधूंची आणि संतांची परिभाषा जाणून घेण्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. केवळ देवधर्म करून आणि देवपूजा अर्चा करून देव मिळत नाही, तर देव माणसातच शोधावा लागतो. तुकोबारायांनी खरंच किती छान अभंग रचना केली आहे. त्यांचं साधंसुधं जीवन त्यांनी आपल्या मानवी समाजाला दाखवून दिलं आहे. आपण ते साधं जीवन जगण्याचा आणि देव साधून घेण्याचा प्रयत्न करूया. संत तुकाराम महाराजांनी पिंडदान करण्यास मनाई केली आहे. ते म्हणतात, जिवंत असेपर्यंत माणसाची सेवा करा, आयुष्यभर त्यांची सेवा करा, त्यांची मनं दुखवू नका. हीच मानव सेवा म्हणजे ईश्वर सेवा. संत तुकाराम महाराजांची बीज या निमित्ताने आपण त्यांची चरित्रगाथा ऐकत आहोत. त्यांचं जीवन आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण किती नात्यागोत्यात अडकून जातो. हे अडकण्यापेक्षा किंवा तो खूप मोठा झाला आहे, आपण कधी मोठं होऊ हे आपण स्वप्न बघत असतो आणि मग तेथेच आपण देवाला विसरून जातो. तर आपल्याला देव विसरू नये आणि आपलं कार्य सफल व्हावं, आपलं चिंतन देवापर्यंत जावं. मग आपण तुकाराम महाराजांचं जीवन ऐकलं पाहिजे. त्यांच्या जीवनावर आपण आपलं जीवन साध्य केलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कर्तृत्वातून हेच दाखवून दिलं आहे की मानव धर्म हीच ईश्वर सेवा आहे. आत्महत्या करणाऱ्याला मुक्ती नाही, त्याच्यावर काहीतरी पर्याय काढून आपलं जीवन आपण सफल केलं पाहिजे, असे तुकाराम महाराज म्हणतात. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीणा.
मोठं होणं सोपं नाही. कित्येक यातना भोगल्यानंतर माणूस खऱ्या अर्थाने मोठा होतो. जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणारे तुकोबाराय सदेह स्वरूपात वैकुंठात जाऊन विश्वरूप झाले. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम. या संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होते आणि थांबते. धन्यवाद.